नमस्कार, मी कल्पना माय ड्रीम होम अँड किचनमध्ये आज आपण चटपटीत अशी आलू टिक्की तयार करणार आहोत. अगदी घरगुती साहित्यामध्ये आज आपण ही आलू टिक्की आहे ती इथं तयार करणार आहोत. चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. आलू टिक्की तयार करण्यासाठी इथं मी 3 ते 4 एवढी उकडून बटाटे घेतलेले आहेत. हे बटाटे आहेत ती मी उकडून 1 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवली होती, म्हणजे या बटाटे आहेत ते थोडेसे कडक येतात आणि आलू टिक्की आहे ती छान अशी क्रिस्पी होते. तर इथे तुम्ही बघा, ही बटाटे आहेत ती एका स्मॅशरने आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत. इथे बटाटे आहेत ते स्मॅशरने मी छान अशी बारीक करून घेतलेले आहेत, म्हणजे आपल्याला यातल्या ज्या गुठळ्या आहेत त्या सगळ्या अशा मोडून घ्यायच्या आहेत. आता यामध्ये काही आपण बेसिक मसाले टाकून घेणार आहोत. तर इथं मी अर्धा चमचा एवढा गरम मसाला टाकलेला आहे, 1 चमचा एवढं लाल तिखट टाकलेलं आहे आणि चवीनुसार मीठ टाकून इथं हे आलू टिक्कीचं जे मिश्रण आहे ते छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघा, हातानेच हे मिश्रण आहे ते मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. तर इथं आपल्या आलू टिक्कीचं जे हे मिश्रण आहे ते छान असं तयार झालेलं आहे. आता आपल्या आलू टिक्कीला बाइंडिंग येण्यासाठी इथं मी 2 चमचे एवढं कॉर्नफ्लॉवर टाकलेलं आहे. कॉर्नफ्लॉवर टाकून आपल्याला हे आलू टिक्कीचं मिश्रण आहे ते छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघा, आपल्या आलू टिक्कीचं हे जे मिश्रण आहे ते छान असं तयार झालेलं आहे. इथं मी हाताला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि त्यातलाच छोटासा पोर्शन घेऊन आपल्याला इथं आलू टिक्की आहे ती तयार करून घ्यायची आहे. इथं अगदी छोट्या साईजमध्येच मी आलू टिक्की आहे ती तयार करून घेतलेली आहे. तर तुम्ही इथे बघू शकताय, अगदी पटकन अशी आपली आलू टिक्की तयार झालेली आहे. याच पद्धतीनं इथं मी सगळ्या आलू टिक्की आहेत त्या तयार करून घेतलेल्या आहेत. इकडे आपलं तेल आहे तेही गरम झालेलं आहे. एका पॅनमध्ये 3 ते 4 चमचे एवढं मी तेल गरम करून घेतलेलं आहे आणि करून ठेवलेल्या आलू टिक्क्या यामध्ये टाकून आपल्याला इथं ह्या आलू टिक्क्या आहेत त्या मध्यम ते मोठ्या आचेवर शालो फ्राय करून घ्यायच्या आहेत. इथं ह्या आलू टिक्क्या आहेत त्या छान अशा आपल्याला 2 ते 3 मिनिटापर्यंत एका बाजूनीच भाजून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपण ह्या आलू टिक्क्या आहेत त्या पलटून घेणार आहोत. तर तुम्ही इथे बघू शकताय, एका बाजूनी छान अशा आलू टिक्कीला रंग आलेला आहे आणि दुसऱ्या बाजूनेही आपल्याला याच पद्धतीनं ही आलू टिक्की आहे ती शालो फ्राय करून घ्यायची आहे. याच पद्धतीनं आपल्याला अलटून पलटून ही आलू टिक्की आहे ती छान अशी क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायची आहे. तर तुम्ही इथे बघू शकताय, दोन्ही बाजूने छान असा आलू टिक्कीला रंग आलेला आहे. आता याच पद्धतीनं आपण ही आलू टिक्की आहे ती जवळजवळ 3 ते 4 मिनिटापर्यंत छान अशी क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेतलेली आहे. आता या आलू टिक्क्या आहेत त्या आपण काढून घेणार आहोत. तर इथे तुम्ही बघू शकताय, क्रिस्पी अगदी कुरकुरीत अशी आपली ही आलू टिक्की आहे ती तयार झालेली आहे. याच पद्धतीनं राहिलेल्या आलू टिक्क्या आहेत त्याही मी तयार करून घेते. यानंतर ही आलू टिक्की आहे ती आपण गरमागरम असतानाच सर्व करायची आहे. तर इथे तुम्ही बघू शकताय, गरमागरम अशी आलू टिक्की आहे. खाली मी इथं प्लेटला दही लावून घेतलेलं आहे. दह्यामध्ये अगदी थोडीशी साखर टाकून इथं मी दही टाकून घेतलेलं आहे आणि त्यावर आलू टिक्की ठेवून त्यावर आपल्या आवडीनुसार हिरवी चटणी, थोडीशी चिंचेची चटणी, थोडासा कांदा आणि थोडीशी शेव टाकून इथं कोथिंबीर टाकून कुरकुरीत अशी आलू टिक्की आहे ती मी सर्व केलेली आहे. इथं ही आलू टिक्की आहे ती तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे तुम्ही सर्व केली तरी चालते. तर तुम्ही इथे बघा, अगदी गाड्यावर मिळते तशी आपली आलू टिक्की आहे ती तयार झालेली आहे. अगदी घरगुती साहित्यामध्ये आज आपण चटपटीत अशी आलू टिक्की तयार केलेली आहे. तर इथं मी प्लेटला छान असं गोड दही लावून घेतलेलं आहे. त्यावर आलू टिक्की ठेवून घेतलेले आहेत. त्यावरच आवडीनुसार आपल्याला इथं पुदिन्याची चटणी आहे ती टाकून घ्यायची आहे. इथं पुदिना, कोथिंबीर आणि लसूण टाकून थोडंसं पाणी आणि हिरवी मिरची टाकून मी ही चटणी आहे ती तयार करून घेतलेली आहे. आवडीनुसार कांदा टाकलेला आहे, आवडीनुसार शेव टाकलेली आहे आणि आवडीनुसार आपल्याला इथं चिंचेची चटणी टाकून छान अशी चटपटीत अगदी घरगुती पद्धतीने इथं आलू टिक्की आहे ती तयार झालेली आहे. या पद्धतीनं अगदी अतिसोपी असणारी ही आलू टिक्कीची रेसिपी तुम्हीही एकदा नक्की करून बघा. आणि रेसिपी जर आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करायला, शेअर करायला आणि आलू टिक्कीची रेसिपी कशी वाटली हे सांगायला अजिबात विसरू नका. तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही अजिबात विसरू नका. परत भेटूयात अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत. धन्यवाद.